नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. बरं का मंडळी, मला ना लहानपणापासून जादूचे प्रयोग सॉलिड आवडतात बरं का. म्हणजे लहान असताना मी बरेच जादूचे प्रयोग बघितले बरं का. म्हणजे लहान असताना म्हणजे शाळेत असताना मला सारखं वाटायचं मला सुद्धा अशी जादू यावी. हां, म्हणजे टिचकी वाजवली की गणिताचा मास्तरचा बेडूक व्हावा, परत टिचकी वाजवली की बेडकाचा राक्षस व्हावा. नाही, वेगळा राक्षस व्हायची काय गरज आहे, गणिताचा मास्तरच राक्षस. पण असं मला वाटायचं बरं का की आपल्याला पण जादू यावी. मग नंतर हळूहळू मी मोठा झालो. मग परीक्षेत मिळणारे मार्क्स, त्यानंतर तिथून प्रोफेसर लोकांकडून पडणारी तडी, या सगळ्या गोष्टी आणि नोकरी, वणवण, स्ट्रगल, ह्याच्या सगळ्या गोष्टींमध्ये ना जादू हा विषय माझा मागे पडला. पण एक खरं सांगू का, आजही मला वाटतं की समजा ट्रॅफिकमध्ये अडकलो मी, टाळी वाजवली की मला जिथे पाहिजे तिथे मी पोहोचेन, है ना. कसं आहे, तुम्हालाही म्हणजे काही जणांचं असं म्हणणं आहे जादू खोटं आहे वगैरे, खोटी आहे. मलाही वाटतं तसं, पण कसं आहे, मनापासून वाटत नाही. मनापासून मला असं वाटतं की ज्या गोष्टीवर आपला विश्वास असेल ना, ती गोष्ट आपली सत्यात उतरू शकते. विश्वास मात्र अगदी हृदयाच्या खालच्या टोकापासून पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ समजा मी असं म्हटलं की आजच्या या भागामध्ये जादूगार जितेंद्र रघुवीर येऊन बसावेत. प्रशांत, काय आठवण काढली माझी? अरे अरे जितेंद्र, बस, हे माझ्यातर्फे तुझ्या शुभेच्छा. थँक्यू. प्रशांत, स्वागत झालं पण एकाच फुलाने झालं. मग काय आता मजा येत नाही. मग आल्या सरशी काहीतरी असं करू की सगळ्यांनाच मजा येईल. आणि फक्त माझंच नाही तर तुझंही स्वागत होईल. म्हणजे काय, हे बघ इथे तुला दिसतोय, हा एक सिलेंडर आहे माझ्याकडे, रिकामा सिलेंडर आहे. आणि या रिकाम्या सिलेंडर मध्ये हे तूच दिलेलं फुल टाकतोय मी. हे तू दिलेलं फुल टाकल्यावर हे इथनं बाहेर आलं, बरोबर की नाही? म्हणजे सिलेंडर खरोखरचा रिकामा आहे. बरोबर. तर आता हा सिलेंडर इथे ठेवतोय मी, आणि जरा धर, मला मदत करशील? आणि मी हे जे फुल आहे हे फुल परत आत टाकतोय प्रशांत. आणि काही नाही म्हणणार आहे, 1 2 3 म्हणून जादूचा मंत्र म्हणणार आहे. क्या बात है. मजा आली. बऱ्याच दिवसांनी अशी जादू बघितली मी. नक्की ना? 100%. अरे बघितलं ना, जादू म्हटल्यावर हे असं कसं प्रसन्न झालं बघा, सगळं वातावरण प्रसन्न झालं की नाही? राईट. ओके. कसं आहे, जादूचे प्रयोग साईड बाय साईड चालू राहतीलच, पण तुझ्या हाताला खरंच चव आहे की त्यात सुद्धा काही जादू आहे हे आज मी बघणार आहे. आपण किचनकडे जायचं का? नक्की, चालेल. हा, घाबरलेलं नाही? ओके. आपल्या खवय्यानं तू आज काय दाखवणार आहेस? 4 पदार्थ प्रशांत. त्यातली एक म्हणजे मशरूम बिर्याणी. त्याच्यानंतर दुसरा पदार्थ जो दाखवणार आहे तो ऍपल आणि डेट बॉल्स. बरं. तो डेझर्ट म्हणून जाईल. तिसरा ग्रीन मूग आणि फ्रूटचं सलाड. बरं. आणि चौथा जो प्रकार आहे तो झटपट होणारी पापलेटची मालवणी करी. ओके. पहिल्यांदा आपण काय बघतोय? पहिल्यांदा आपण इथं बघतोय हे मशरूम बिर्याणीचं सगळं साहित्य आहे. ओके. साहित्य सांगतोस मला काय काय? हो नक्की. या ठिकाणी दिसते टॅमॅटो प्युरी. त्याच्यानंतर या ठिकाणी अर्धा राईस, म्हणजे तो कच्चा शिजवलाय, पूर्ण नाही शिजवलेला. ओके. त्याच्यानंतर इथं कापलेला कांदा उभा, मशरूम, त्याच्यानंतर दही, खडा मसाला जो टाकतात पुलाव बिर्याणीत तो. बरोबर. त्याच्यानंतर बटर, कोथिंबीर, दूध, त्याच्यानंतर हे जिरे आणि धन्याचे पूड आहे. बरं. त्याच्यानंतर हिरवी मिरची, गार्लिक आणि जिंजर यांचा ठेचा. ओके. गरम मसाला, हळद, लिंबाचा रस, लाल तिखट, थोडंसं केशर आणि मीठ. क्या बात आहे. आता तेल गरम झालेलं आहे, आता पुढे काय करायचं जरा सांगतोस का? तेल गरम झालंय प्रशांत. ऍक्च्युली बिर्याणी हा शब्द आला बिर्यान या पारशी शब्दापासून. बऱ्याच कमी लोकांना माहिती असेल, बिर्याण म्हणजे फर्स्ट फ्राईड अँड देन कुक्ड. ओके. त्याच्यावरनं तो बिर्याणी झाला. तर आपण पहिल्यांदा आता काही गोष्टी फ्राय करणार होतो याच्यात. म्हणजे पहिल्यांदा पॅन मध्ये थोडं आपण तेल घेतलंय. म्हणजे कांदा आपल्याला फ्राय करायचा तेवढं तेल. कांदा टाकायच्या आधी आपण थोडासा खडा मसाला टाकून घ्या. ओके. तर त्याच्यासाठी 1 तमालपत्र आणि थोडीशी दालचिनीची पट्टी, कारण दालचिनी स्ट्रॉंग असते, बस. आणि काळी मिरी आणि लवंग 1 2, कारण आपण भातात पण घातलेले. इतकं तिखट नको व्हायला की उद्या सकाळी मला तुझी आठवण. एक्झॅक्टली. आणि खरा बिर्याणी हा प्रकार प्रशांत असतो तो माइल्ड असतो, पण आपल्या इथं मिळतो तो फारच चटपटी. ती सवय आपल्याकडे. ओके. तर ते इंडियनाइज व्हर्जन आहे. आता याच्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा. कांदा टाकल्यानंतर आपण पहिल्यांदा कांदा लालसर होईपर्यंत फ्राय करून घेतोय हा. बरं. ओके. हे आता झालं, आता काय करायचं? लालसर होईल
तेव्हा आपल्याला टाकायची टॅमॅटो प्युरी त्याच्यात ओके. आणि हळद आणि तिखट 2 ते 3 चमचे टाकून. ओके. हळद, तिखट, धना जिऱ्याची पूड, आणि असं सगळं घोळवून घ्यायचं. हे आता जोपर्यंत या ग्रेव्हीला तेल सुटत नाही तोपर्यंत मंद आचेवर ज्याला आपण म्हणतो तर ते ठेवायचं. आणि मीन ऑइल प्रशांत अजून एक गोष्ट करायची आपल्याला की ते दही घ्यायचं थोडंसं आणि ते मशरूम मध्ये टाकायचं आणि त्याच्यावर तो जो ठेचा आहे तो ठेचा थोडासा घालायचा. मशरूम हे लवकर शिजतं. करेक्ट. आणि ते मिक्स व्यवस्थित होईल. मीठ वगैरे काय घालायचं याच्यात? मीठ घातलं तरी चिमूटभर. येस 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 नक्कीच. आपण मॅरिनेशनला ठेवलेलं आहे बरं का. ओके. आता हे जेव्हा मॅरिनेट होईल तेव्हा ते आपल्याला इथं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. तर आपण ते मिक्सचर याच्यात टाकणार आहोत आणि ते फ्राय करून घेणार बर पूर्ण. ओके. सांगितल्याप्रमाणे मशरूमला जास्त वेळ लागत नसल्यामुळं तो आपल्याला फायदा आहे. ओके. गॅस आता लहान. गॅस आता थोडा मोठा केला तरी चालेल. ओके. आता आपण हे कधी घालायचं गरम मसाला? अरे हो, गरम मसाला गप्पांमध्ये असं विसरला होता प्रशांत. गरम मसाला घालायचा आहे पण ही परफेक्ट पोझिशन आहे गरम मसाला घालण्याची. जरा शिजायला लागला ना की तो गरम मसाला घुसतो. आत घुसतो असा. आणि मीठ. बस बस बस. आता हे झालं. हे शिजल्यानंतर आता आपल्याला सुरुवात करायची लेअर द्यायला. ओके. तर त्याच्यासाठी पहिल्यांदा थोडंसं बटर किंवा जर देशी घी असेल तर देशी घी सुद्धा आपण टाकू शकतो. किती? एवढं? हो, बस झालं. ते बेसला टाकण्याचं कारण सांगतो मी. जेव्हा आपण लेअर देतो आणि ते मंद आचेवर शिजवतो तेव्हा खाली जर काही नसेल तर भात चिकटून करपायचा चान्स असतो. आता याच्यानंतर लेअर देताना सुरुवात जेव्हा आपण करतो तर नेहमी सगळ्यात पहिल्यांदा लेअर खालची ही भाताची पाहिजे. बर. हा जो राईस आहे याची एक लेअर आणि अल्टरनेट लेअर करायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर या मशरूमची लेअर. ओके. आता आपल्याला किती मसाला आवडतो त्याच्यावर आपण याच्यात किती मसाला टाकायचा. करेक्ट. डिपेंड्स. हे डिपेंड्स आहे. पण मी म्हणल्याप्रमाणे खरी बिर्याणी जी असते ती जरा सपक असते पण चव मात्र तशीच राहते. त्याच्यानंतर पुन्हा एकदा राईसची लेअर आणि पूर्ण ही ग्रेव्ही झाकली असं वाटलं की त्याच्यावर पुन्हा मशरूमची लेअर. ती अशी मध्यभागी ठेवायची. ही जी लेअर आहे ती. राईट. आणि हे झाल्यावर हा जो शेवटची परत वरची जी लेअर असते ती पुन्हा राईसची. याच्यानंतर जे आपल्याकडे लिंबू पाणी आहे ते थोडस लिंबू पाणी याच्यात टाकायचं साईडनी. साईडने का टाकायचं? साईडनी टाकण्याचं असं कारण आहे की ते बाजूनी आतमध्ये पसरतं, आतनं जातं आणि मध्यभागी आता आपण वेगळं टाकणार आहोत काहीतरी की जे बिर्याणीसाठी फार महत्वाचं आहे. दूध दिसते तिथं. ते दूध आपल्याला उकळून घ्यायचं थोडं किंवा असं टाकलं तरी चालतं आणि थोडस केशर ते त्याच्यात टाकून ते मध्यभागी टाकायचं. म्हणजे ते खाताना बिर्याणी खूप सोपे वाटते पण त्याच्यात प्रकार बरेच आहेत. म्हणजे आपण काय काय करतो कौतुक करावी तेवढी कमी. एक्झॅक्टली. आणि ते मध्यभागी सोडायचं. ओके. आता हे आत काय करायचं ते करू दे असं. आता हे झाल्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे एक झाकण घ्यायचं. त्याचा डायमीटर आणि हा डायमीटर जो पॅनचा डायमीटर किंवा जो आपलं भांड असेल त्याचा डायमीटर हा सेम पाहिजे. सेम का पाहिजे? कारण जेव्हा आपण हे ठेवतो आणि आता हे मंद आचेवर टाकायचं परत आपल्याला. आणि येस. आणि जर थोडीशी असं वाटत असेल की आज जास्त आहे तर त्याला अजून एक प्रकार करता येतो. म्हणजे तवा जो असतो आपला तवा तर त्या तव्यावर हे भांड ठेवायचं आणि त्याला त्यातनं द्यायचं. इनडायरेक्ट. हे काय चाललंय? हे काय? कणिक आहे आपली रेग्युलर कणिक पोळीची. तर त्याच्या आता मी इकडनं पॅकिंग करतो. हे पॅकिंग अशा करता करतो की दम बिर्याणी जो म्हणतात तो प्रकार आपण करतो इथं. म्हणजे त्यातली जी वाफ आहे ही वाफ आपल्या आत राहिली पाहिजे. तर ते भांड्याच्या सर्व बाजूंनी आपल्याला कव्हर करायचं. बर.
आणि हे उघडून नंतर खायला सुरुवात करायची. हा हा हे उघडून खायला सुरुवात करायचं तर आपल्याला कळणार कसं की वाफ जी आपण दिलेली आहे ती पुरेशी आहे का नाही. तर त्याला एक मार्ग आहे. त्याचा साधा मार्ग असा आहे की जेव्हा ही जी कणिक आपण लावली आहे सगळ्या बाजूनी ती जेव्हा कोरडी पडते, बर अशी पिवळसर होते, तेव्हा समजायचं की आपली आतली बिर्याणी साधारणतः एक 15 ते 20 मिनिटाचा कालावधी. तर मंद आचेवर 15 ते 20 मिनिटं. आता हे शांतपणे चालू राहील. 15-20 मिनिटांनी आपलं झालं की आपण खायला सुरुवात करू. नक्की. तुम्ही लिहायला सुरुवात करा. साहित्य आणि कृती. मशरूम बिर्याणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: टोमॅटो प्युरे, लवंग, काळी मिरी आणि तमालपत्र घालून अर्धवट वाफवलेला भात, उभा चिरलेला कांदा, मशरूम्स, दही, खडा गरम मसाला, बटर, कोथिंबीर, दूध, हळद, गरम मसाला, लसूण, आलं आणि मिरचीचा ठेचा, धणे जिरे पूड, लिंबाचा रस, तिखट, केशर आणि मीठ. कृती: पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये खडा मसाला आणि उभा चिरलेला कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये टोमॅटो प्युरी, हळद, तिखट आणि धणे जिरे पूड घालून मिश्रण शिजवून घ्यावं. मशरूम्सना दही, आलं लसूण मिरची ठेचा आणि मीठ घालून मॅरिनेशन करावं. मॅरिनेट केलेले मशरूम्सचे तुकडे, गरम मसाला आणि मीठ वरील मिश्रणात घालून एकजीव करून घ्यावं. दुसऱ्या पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये अर्धवट वाफवलेला भाताचा थर घालावा. त्यावर मशरूम्सचा थर द्यावा. असे 2-3 लेयर्स करून त्याच्या कडेनं लिंबाचा रस घालावा. केशर घातलेलं दूध मध्ये घालावं. कणकेच्या गोळ्यानं पॅन हवा बंद करून वाफेवर मशरूम बिर्याणी शिजवून घ्यावी.